भारतात अशा कंपन्या आहेत ज्या आज केवळ उद्योजकातच नव्हे तर सामान्य माणसाच्या जीवनाचा भाग बनल्या आहेत. भारताच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली कंपनीबद्दल म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड. रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी भारत विविध क्षेत्रात आपला व्यवसाय करते. ती केवळ एक पेट्रोकेमिकल्स नव्हे आणि तेल गॅस कंपनी नाही तर ऊर्जा, नैसर्गिक वायू, रिटेल, डिजिटल सेवा, डिजिटल सर्व्हिस, जिओ, मीडिया आणि टेलिव्हिजन, टेक्स्टाईल आणि फॅशन अशा अनेक क्षेत्रात रिलायन्स कार्यरत आहे. आज रिलायन्स इंडस्ट्री ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे मार्केट कॅपच्या दृष्टीने. मुकेश अंबानी हे या कंपनीचे चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या माध्यमातून मोठा गेम चेंजर बदल घडवून आणलेला आहे. मुकेश अंबानी यांनी स्पष्ट सांगितलं आहे की रिलायन्स पुढच्या 10 ते 15 वर्षात भारतात नेट झिरो कार्बन इमिशन देश बनवण्याच्या मिशनमध्ये सहभागी होणार आहे. 2035 पर्यंत 100 गिगावॉट सौर ऊर्जा उत्पादन, भारतात सर्वात मोठी ग्रीन एनर्जी कंपनी बनवणे हे यांचे प्लॅन आहे. रिलायन्स इंडस्ट्री फक्त एक तेल गॅस कंपनी राहिलेली नाही, ती आता ग्रीन एनर्जी, डिजिटल फ्युचर, रिटेल एम्पायर, AI, एज्युकेशन अशा अनेक क्षेत्रात काम करत आहे. तिचं भविष्य फक्त भारतात नाही तर जागतिक पातळीवर मोठं होण्याचं आहे. चला तर आपण या रिलायन्स कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. या कंपनीचे मार्केट कॅप आहे 18,94,000 करोडच्या वर. करंट प्राईस 1,400 आहे. स्टॉकचा PE 25 आहे. ROCE 9.43 आणि 8.51% आहे. अल्टिमेट झेड स्कोअर 2 आहे, थोडा कमी आहे. डेप्ट टू इक्विटी 0.44 आहे. या कंपनीकडे 8,29,000 करोडच्या वर रिझर्व आहे. या कंपनीचा अर्निंग पर शेअर दरवर्षी वाढत आहे, 60 आहे. इत्रोस्की स्कोअर या कंपनीचा 5 आहे. तो मीडियम मानला जातो आणि चांगला आहे. या कंपनीचे सेल्स 2024-2025 आणि ट्रेलिंग 12 मंथ पण चांगला आहे. एक्सपेन्स पण या कंपनीकडे जास्त आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट पण या कंपनीचे होत आहे. या कंपनीचे नेट प्रॉफिट दरवर्षी इन्क्रीज होत आहे. मागच्या वर्षी 81,000 करोड होते तर आज 94,000 करोडच्या वरती आहे. अर्निंग पर शेअर पण इन्क्रीज होत आहे. या कंपनीत प्रमोटरकडे 50% हिस्सेदारी आहे, तर FIIकडे 19%, तर DIIकडे पण 19% आणि पब्लिककडे फक्त 10% होल्डिंग आहे. आणि गव्हर्नमेंटने या कंपनीचा थोडा स्टेक घेतलेला आहे. या कंपनीचा फायनल डिसिजनवर येऊया. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट मीडियम चांगले आहे. अर्निंग पर शेअर पण स्टेबल आहे, इन्क्रीज होत आहे. डेप्ट टू इक्विटी पण कमी आहे. ROCE थोडा कमी आहे, म्हणजेच मीडियम कॅटेगरीमध्ये मी याला ठेवलेला आहे. नेट प्रॉफिट पण पॉझिटिव्ह आहे. प्रमोटर होल्डिंग स्टेबल आहे, कोणी आपला स्टेक विकलेला नाही एवढा. कॅश फ्लो पण पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट पण इन्क्रीज आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, CAGR पण इन्क्रीज आहे. तर आता आपण दुसरी कंपनी बघूया. तर ही दुसरी कंपनी आहे TCS. भारतातील सर्वात मोठी IT कंपनी TCS म्हणजेच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस. भारताची सर्वात मोठी IT कंपनी. जगातील टॉप 3 IT सर्व्हिस कंपन्यांमध्ये याची गणना होते. लाखो लोकांना नोकरी देणारी, करोडो कस्टमर टेक्नॉलॉजी सेवा पुरवणारी. TCS म्हणजे एक IT सर्व्हिस प्रोव्हायडर. यामध्ये हे काय काम करतात तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. वेगवेगळ्या कंपन्यांसाठी सॉफ्टवेअर हे कंपनी तयार करते. IT कन्सल्टन्सी कंपन्यांना त्यांच्या व्यवसायासाठी योग्य IT सोल्युशन देतात. क्लाउड सर्व्हिस म्हणजेच AWS सारख्या क्लाउड प्लॅटफॉर्मवर सोल्युशन देतात. AI आणि डाटा ॲनालिटिक्स, डेटा ॲनालिसिस, मशीन, आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पण ही कंपनी काम करते. सायबर सिक्युरिटी, सायबर हल्ल्यांपासून सुरक्षा पण देते. बँकिंग, फायनान्स, हेल्थकेअर, रिटेल यांसारख्या क्षेत्रात तंत्रज्ञान हीच कंपनी पुरवते. TCS ही जगभर 55+ देशांमध्ये कार्यरत आहे आणि तिच्याकडे 6 लाख+ कर्मचारी आहेत.
TCSचे भवितव्य प्लान्स. जनरेटिव्ह AIवर फोकस. TCS आता ChatGPT सारख्या मॉडेल्सवर आधारित सोल्युशन देण्यासाठी काम करत आहे. ग्राहक कंपन्यांना AI आधारित चॅटबोट्स, ऑटोमेशन टूल्स बनवून देते. ग्रीन IT इंटेन्टिव्ज. पर्यावरणपूरक टेक्नॉलॉजीकडे वळण, म्हणजेच डेटा सेंटर्समध्ये ऊर्जा बचत, किमान कार्बन फूटप्रिंट. क्वांटम कंपाऊंडिंग R&D. भविष्यातील टेक्नॉलॉजीमध्ये TCS क्वांटम कम्प्युटिंगवर संशोधन करत आहे. 5G नेटवर्क सर्व्हिस. भारत आणि अन्य देशांमध्ये TCS 5G नेटवर्कच्या वापरासाठी सोल्युशन देणार. ग्लोबल एक्सपेन्शन म्हणजेच दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि युरोपमध्ये अजून विस्तार करण्याचा विचार ही कंपनी करत आहे. चला तर आपण TCS या कंपनीचे फंडामेंटल ॲनालिसिस करूया. या कंपनीचे मार्केट कॅप आहे 10,86,512 करोड. करंट प्राईस 3,000 आहे. स्टॉकचा PE 22 आहे. याचे ROC 64 आहे. 20% वर ROC चांगले मानले जाते. या कंपनीचे ROC ROE सुपरब आहे. अल्टिमेट झेड स्कोअर 15 आहे. म्हणजेच ही कंपनी कर्जबाजारी होण्याची शक्यता कमी आहे. डेट टू इक्विटी 0.10 आहे. रिझर्व पण या कंपनीकडे 94,000 करोडच्या वर आहे. अर्निंग पर शेअर पण चांगला आहे 136. पित्रोस्की स्कोअर पण चांगला आहे 4. कंपाऊंडिंग सेल्स ग्रोथ 10 वर्षाची चांगली आहे. 5 वर्षाची पण स्टेबल आहे आणि 3 वर्षाची पण स्टेबल आहे. कंपाऊंडिंग प्रॉफिट ग्रोथ पण स्टेबल आहे. स्टॉकचा प्राईस CAGR पण थोडा स्टेबल आहे. रिटर्न ऑन इक्विटी पण या कंपनीचा चांगला आहे. 10 वर्षाचा 41%, 5 वर्षाचा 47%, 3 वर्षाचा 50%, तर लास्ट इयर 52%. या कंपनीचे नेट प्रॉफिट पण दरवर्षी इन्क्रीज होत आहे. तसेच अर्निंग पर शेअर पण दरवर्षी इन्क्रीज होत आहे. फायनल डिसिजनवर येऊया. या कंपनीचे ऑपरेटिंग प्रॉफिट तुम्ही बघितले, त्यामुळे चांगले आहे. अर्निंग पर शेअर पण या कंपनीचा स्टेबल आहे. डेट टू इक्विटी पण चांगला आहे. ROE ROC पण या कंपनीचे चांगले आहे. नेट प्रॉफिट पण ही कंपनी पॉझिटिव्ह आहे. प्रमोटर होल्डिंग पण या कंपनीचे स्टेबल आहे. कोणी जास्त शेअर्स विकलेले नाहीत अजून. कॅश फ्लो पण पॉझिटिव्ह आहे. बॅलन्स शीट पण इन्क्रीज होत आहे. 10 इयर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ पण चांगली आहे. प्रमोटरकडे 71% हिस्सेदारी आहे, तर FIIकडे 11% आणि DIIकडे 11%. पब्लिककडे फक्त 6% हिस्सेदारी आहे आणि गव्हर्नमेंटने पण या कंपनीत थोडा स्टेक होल्ड केलेला आहे 0.17%. तर आज आपण TCS आणि रिलायन्स इंडस्ट्री हे 2 कंपन्या बघितलेल्या आहेत आणि त्यांचे फंडामेंटल्स पण बघितले आहेत. त्यामुळे तुम्हाला स्वतः इन्व्हेस्टमेंट करताना पूर्णतः समजून जाईल की रेशिओ कोणकोणते बघावे लागतात आणि का बघावे लागतात. तुमचा स्वतः पण ॲनालाइज करू शकतात screener.com या वेबसाईटवर, किंवा तुम्ही नॅशनल स्टॉक एक्सचेंज किंवा tickertape.com यावर तुम्ही पण ॲनालाइज करू शकतात की प्रमोटर होल्डिंग, बाकीचे रेशिओ काय सांगतात ते.